जय शिवराय मित्रांनो सर्वांचाच आवडीचा विषय म्हणजे 1 रुपयात पीक विमा। जशा प्रकारे 2023 ला याची सुरुवात करण्यात आली। शिंदे सरकारच्या माध्यमातून 1 रुपयात पीक विमा चालू करण्यात आला। सुरुवातीला शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम भरावी लागत होती, परंतु आता 1 रुपयात पीक विमा चालू करण्यात आला। आज 2024 आणि 2024 ला सुद्धा शेतकऱ्यांना 1 रुपयातच पीक विमा भरता येणार आहे। शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा भरण्याकरता आता जी तारीख आहे ती 15 तारखेपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजे याच महिन्याची 6व्या महिन्याची 15 तारखेपासून ही सुरुवात झालेली आहे। तर आपल्या पुढच्या महिन्यात म्हणजे 7व्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत ही मुदत वाढ असणार आहे। याच्यामध्ये शेतकऱ्यांना परत मुदत वाढ मिळते का, तारीख वाढून मिळते का, हे सुद्धा तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु शासनाच्या माध्यमातून एक JR लॉन्च करण्यात आला होता, एक परिपत्रक काढण्यात आलं होतं। त्या परिपत्रकामध्ये अशा प्रकारे सूचना देण्यात आल्या होत्या की एखाद्या शेतकऱ्याचं नाव गणेश असेल, सातबाराला गणेशराव असेल किंवा बँकेच्या पासबुकला गणेश असेल, अशा कारणाने मिसमॅच होते आणि त्या कारणाने ते शेतकरी नापात्र केलं जाईल, अशा प्रकारच्या यावर्षी सूचना देण्यात आल्या होत्या। समजा गजाननराव, गजानन, गणेशराव, गणपतराव, गोविंदराव, अशा प्रकारे बरेच काही तफावती निर्माण होतात आणि त्या कारणाने हे पीक विमा रिजेक्ट करू, अशा प्रकारच्या यावर्षी सूचना देण्यात आल्या होत्या। परंतु आता 20 तारखेला म्हणजे 6व्या महिन्याच्या 24 तारखेला याच महिन्यात एक बैठक घेण्यात येणार आहे आणि त्या बैठकमध्ये मागच्या JR नुसार पीक विमा भरला जातो का, या वर्षीच्या नवीन JR नुसार पीक विमा भरला जातो, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु 15 तारखेला सुरुवात झालेली आहे, 1 महिन्याची आपल्याला कालावधी असणार आहे। 7व्याच्या 15 तारखेपर्यंत हे पीक विमा भरू शकतो। 1 महिन्याची आपल्याला मुदत असणार आहे। यामध्ये काही नवीन तारीख येते का ते सुद्धा आता नंतरचा विषय राहिला, परंतु पीक विमा भरण्याकरता आता सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आपल्या इकडे पेरणी जर झाली असेल, आपण जर पीक विमा म्हणजे शेतात पेरणी केली असेल, चांगल्या प्रकारचा पाऊस पडलेला असेल, तर आपण पीक विमा भरू शकता। 15 तारखेला याची सुरुवात करण्यात आलेली आहे। आज आहे 16 तारीख। तर शेतकरी मित्रांनो, आपण पीक विमा भरू शकता। तर मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। जय शिवराय।